नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि शुभ सकाळ सर्वांना। सकाळचं तुम्ही हे वातावरण बघू शकता। हे वातावरण आहे 6:30चं। खूप सुंदर असं वातावरण होतं, मस्त एकदम पक्ष्यांचा किलबिलाट। आणि या सुंदर अशा वातावरणात आज मी एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहे, झणझणीत। ती म्हणजे मिसळ। काय केलं आहे, मी चूल पेटवून घेतली सगळ्यात पहिली आणि चुलीवरती मी मटकी उकडण्यासाठी ठेवून दिली आहे। आणि त्याच्यामध्ये आपण आता कांदा आणि खोबरा चुलीमध्ये भाजून घेणार आहे। कांदा खोबरा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि ते बघा, आपलं खोबरं भाजलं देखील आहे। पूर्ण असं आपल्याला काळं करायचं, जास्त नाही, मीडियम काळं करायचं आहे। खोबरं भाजून झालं, आता आपल्याला कांदा देखील भाजून घ्यायचा आहे। आणि कांदा खोबरं दोन्ही व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गेलेली त्याच्यामुळे म्हटलं पाट्यावरच वाटण वाटूया। वर्षाने मी पाट्यावर वाटण वाटते। आणि या वाटणामध्ये आहे खोबरं, कांदा, लसूण, आलं आणि नंतर आपण कोथिंबीर ॲड करणार आहे। पहिलं सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक केल्यानंतर आपल्याला त्याला दणदणवून मस्त असं वाटण बारीक वाटायचं आहे। पाट्याचं वाटण हे मिक्सरपेक्षा पण बारीक वाटलं जातं आणि चवीला टेस्ट पण खूप छान येते। आणि अधूनमधून असं पाट्यावरच्या वाटणाचं जेवण खाल्लं पाहिजे, चव खूप भारी लागते आणि एकदम जुनी आठवण येते। आपल्या आजीच्या काळामध्ये आपण असं पाट्यावरचं वाटण खायचो। आता खूप कमी झालं पाट्यावरचं वाटण करणं। आणि ते माझं पाट्यावरचं वाटण वाटून झाले, बघू शकता। पूर्ण बारीक अशी मी पेस्ट वाटून रेडी केली आहे वाटणाची। कांदा, खोबरा, कोथिंबीर सगळं ॲड केलं ह्याच्यामध्ये आणि वाटणाचा कलर बघू शकता तुम्ही। आणि वाटण वाटून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता मिसळला फोडणी द्यायची तयारी करायची आहे। कढईमध्ये मी बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे, थोडं तेल टाकलं आहे आणि त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे चुलीवरती। आणि कांदा जोपर्यंत गोल्डन होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। कांदा एकदा गोल्डन झाला की आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे। हवेची दिशा माझ्या साईडला होती, त्यामुळे पूर्ण चुलीचा धूर माझ्या डोळ्यात चाललेला आणि सारखी चूल विझत देखील होती आणि त्यामुळे ना सारखं डोळ्याला धूर खूप झोंबत होता। आणि आता काय करायचं, आपल्याला कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा मिक्स झाला की त्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट ॲड करणार आहे। आलं लसूण पेस्ट आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि ती मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे वाटण वाटलेलं पाट्यावरचं ते थोडं थोडं करून आपण ॲड करणार आहे। आणि वाटण आपल्याला तेलावरती खरपूस आणि वाटणाचा कलर चेंज होईपर्यंत खमंग असा, वाटणाला सुवास सुटत नाही ना तोपर्यंत आपण भाजून घेणार आहे। पूर्णपणे बघू शकता तुम्ही, वाटणाचा कलर चेंज झाला पाहिजे। जोपर्यंत कलर चेंज नाही होत तोपर्यंत आपल्याला वाटण भाजून घ्यायचं। त्यासाठी आपल्याला चूल थोडी स्लो करायची आहे। स्लो म्हणजे थोडी फाटी साईडला काढून ठेवायची आहेत, गॅस तर नाही, आपण स्लो करू शकतो। आणि साईडला थोडी फाटी काढून ठेवली की चूल आपल्या स्लो होऊन जाते। आणि बघा, इथे व्यवस्थित मी वाटण भाजून घेतलं आहे, तेलावरती पूर्णपणे फ्राय करून घ्यायचं आहे। वाटणाला चांगलं तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट मसाला 2-3 चमचे ॲड करायचा आहे। आपल्या तिखटनुसार आपल्याला ॲड करायचं आहे। त्याच्यात मिसळ मसाला आहे, तो देखील मी 2 चमचे ॲड केला आहे। नंतर त्याच्यानंतर माझ्याकडे होता गरम मसाला, तो देखील मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे 2 चमचे। आणि त्याच्यानंतर लास्टला हळद, ती टाकले मी 1 चमचा। तुमच्याकडे अजून मसाले असेल तर तुम्ही अजून मसाले टाकू शकता। सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। जोपर्यंत मसाल्यांना चांगला कलर सुटत नाही या तेल सुटत नाही तोपर्यंत, बघू शकताय बघा, व्यवस्थित मसाले आपल्याला जेवढे मिक्स करता येतील ना तेवढे मिक्स करून घ्यायचे आहेत। फक्त खाली वाटण लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित मसाले मिक्स करून झालेत। मसाले मिक्स झाल्याच्या नंतर चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। आणि मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला वाटण व्यवस्थित तेलावरती परत भाजून घ्यायचं आहे। नंतर आपण वाटणाचं पाणी होतं ते त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी उकडलेली मटकी होती ती ॲड करून घ्यायची आहे। मटकी जास्त प्रमाणात होती त्याच्यामुळे अजून थोडं पाणी ॲड करायला लागेल। आणि थोडं अजून आपण 1 तांब्या पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे। आणि पाणी ॲड करून झाल्याच्यानंतर तिला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे। आणि तिला आता मस्त खळखळून आपण उकळी येण्यासाठी ठेवून देणार आहे। जोपर्यंत तिला खळखळून उकळी येत नाही तोपर्यंत आपली मिसळ तयार होणार नाही। आणि वरती तुम्ही तर्री बघू शकता, खूप छान तर्री आलेली। आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे ना सारखी चूल आणि विझत होती आणि त्यामुळे प्रचंड धूर होत होता आणि सारखा धूर डोळ्यात देखील जात होता। आणि मिसळ एक स्मोकी फ्लेवर बनतो ना आपण जो, तो देखील येत होता। एकदम स्मोकी मिसळ झाले, पाहू शकता तुम्ही। आणि इथे मी मिसळला आता मस्त तरी येण्यासाठी ठेवून दिली आहे, म्हणजे उकळण्यासाठी। जोपर्यंत उकळणार नाही तोपर्यंत तिची तरी साईडला होणार नाही। आणि तरी जेवढी मिसळ उकळेल ना तेवढी टेस्ट देखील खूप छान येते। आता इथे उकळली आणि मी यांना टेस्टिंगसाठी दिले मिसळ, म्हणजे त्याच्यामध्ये मीठ मसाला जे काय कमी असेल तर माझा भाऊ मला टेस्ट करून सांगेल। तर त्याने सांगितलं एकदम परफेक्ट होती। त्यामुळे आता मिसळ आपली खायला रेडी झाली आहे। आणि मी आता मिसळसाठी मस्त अशी प्लेट लावणार आहे। मग तुम्हाला मी दाखवते की आमची मिसळ कशा प्रकारे रेडी झाली आणि कशी लागते।
तोपर्यंत भावाने माझ्या इथे पाव गरम करण्यासाठी घेतले चुलीवरती. आपला नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे, तो ठेवला, त्याच्यावरती पाव ॲड केले आणि त्यावर थोडंसं तेल लावलं आणि पाव देखील गरम करून घेतले. आता इथे मी मिसळची प्लेट रेडी केली आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही फरसाण आहे, मटकी आहे, दही आहे, आपली तर्री आहे, कांदा लिंबू आणि पाव. कशी आहे मिसळ नक्की सांगा. धन्यवाद.